धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव मार्गे कन्नडला जाताना लागणारा ओटुम घाट म्हणजेच आपला कन्नडचा घाट हा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना थेट मराठवाड्याशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा व्यापारी, औद्योगिक आणि कृषी वाहतुकीचा मार्ग मानला जातो. मात्र सध्या या घाटातील अरुंद रस्ता, अतिशय तीव्र वळणे आणि अवघड चढ उतार यांमुळे वाहन चालकांना, विशेषतः अवजड ट्रक्स, कंटेनर्स आणि प्रवासी बसना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. घाटातील अनेक धोकादायक वळणांवर वाहनांचा वेग नियंत्रित करणे कठीण होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक गंभीर दुर्घटनांमध्ये वाहने थेट दरीत कोसळून मोठी जीवितहानी देखील झाली आहे. त्यातच धुके आणि खराब हवामानामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अचूक अंदाज न आल्याने किंवा ब्रेक निकामी झाल्याने या घाटात वारंवार भीषण वाहतूक कोंडी होते. सध्या हा औटुम घाट पार करण्यासाठी सामान्यतः 45 मिनिटांपासून ते 1 तासाचा वेळ लागतो आणि कोंडी झाल्यास हा कालावधी प्रचंड वाढतो. या गंभीर समस्येवर सुरक्षित, वेगवान आणि दीर्घकालीन सोय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAI डोंगर कापून रस्ता करण्याऐवजी थेट डोंगराच्या आतून आधुनिक बोगदा उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याला तज्ज्ञ समितीने अधिक व्यवहार्य मानले आहे. तांत्रिक गुंतागुंत, खर्च आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून हा बोगदा सुमारे 5.5 ते 7 किलोमीटर लांबीचा असणार आहे, जो चाळीसगाव तालुक्यातील बोधरे आणि कन्नड तालुक्यातील तलवाडे या 2 भागांच्या दरम्यान तयार केला जाईल. या प्रकल्पासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार NHAI या बोगद्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण म्हणजेच टेक्निकल सर्वे आणि भूगर्भीय चाचण्या सुरू केल्या असून अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतरच लगेचच निविदा म्हणजेच टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाईल. हा बहुप्रतीक्षित बोगदा पूर्ण झाल्यानंतर घाटातील 1 तासाचा खडतर प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर येईल, ज्यामुळे इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होईल. या आधुनिक भुयारी मार्गामुळे केवळ वाहतुकीची समस्या सुटणार नाही, तर कृषी उत्पादनांची जलद वाहतूक होऊन उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला एक नवी गती मिळणार आहे. यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.